हिंदुस्तान के चीफ इलेक्शन कमिश्नर वोट चोरों की रक्षा कर रहे हैं। आप कर्नाटक की सीआईडी को यह सबूत 1 सप्ताह के अंदर दे दीजिए, नहीं तो पूरा हिंदुस्तान के सारे युवा इस बात को एक्सेप्ट करेंगे कि आप हिंदुस्तान के कॉन्स्टिट्यूशन, हिंदुस्तान के संविधान की हत्या में शामिल हो। अच्छा, एक इंटरेस्टिंग बात आई है जो मैं आपको बताना चाहता हूं कि इलेक्शन कमीशन के अंदर से हमें मदद मिलनी शुरू हो गई है। यह देखिए, दूसरी बात, जो भी डिलीट कर रहा है वोटर लिस्ट में उसका सीरियल नंबर 1 है। नमस्कार, मी प्रशांत कदम। निवडणूक आयोगाच्या एकूणच कारभाराच्या विरोधात राहुल गांधींनी एक दुसरी पत्रकार परिषद घेतली। 7 ऑगस्टला पहिली पत्रकार परिषद घेतल्यानंतर त्यांचा नवीन हायड्रोजन बॉम्ब नेमका काय असणार याच्याबद्दल उत्सुकता होती, पण त्यांनी ज्याप्रमाणे स्पष्ट केलं, हा हायड्रोजन बॉम्ब नव्हता, पण ज्या पद्धतीचा आरोप त्यांनी या निवडणूक आयोगाच्या वरती केलेला आहे तो देखील खूप गंभीर आहे। कारण देशामध्ये सेंट्रलाइज पद्धतीनं मतदार यादीमध्ये नावं समाविष्ट केली जात आहेत आणि वगळली जात आहेत, हे त्यांनी 2 उदाहरणांसहित दाखवून दिलं। पहिलं उदाहरण होतं कर्नाटकमधल्या आलंद विधानसभा मतदारसंघाचं, दुसरं उदाहरण होतं महाराष्ट्रातल्या राजुरा मतदारसंघाचं। एके ठिकाणी नावं ऍड केली गेलेली आहेत, एके ठिकाणी वगळली गेलेली आहेत, आणि हे नेमकं घडू कसं काय शकतं, आणि जर हे या ठिकाणी इतक्या छोट्या स्वरूपामध्ये घडलं असेल तर ते देशामध्ये इतरत्र सुद्धा व्यापक प्रमाणावरती सुद्धा घडलं असण्याची शक्यता आहे का, हा प्रश्न खूप भीतीदायक आहे। ज्या लोकांचा व्यवस्थेवरती विश्वास आहे त्या सगळ्यांना त्याच्यामुळं खूप बेसिक प्रश्न पडलेले आहेत, आणि म्हणून आज आपण सविस्तर या सगळ्या मुद्द्याची चर्चा करणार आहोत। निवडणूक आयोगाचं जे काही स्पष्टीकरण आहे ते योग्य आहे का, समाधानकारक आहे का, त्याच्यामध्ये अजून काही आपल्याला प्रश्न आहेत, आणि मुळामध्ये ऑनलाईन पद्धतीनं नावं अशी हटवली जाऊ शकतात का, ऍड केली जाऊ शकतात का, आयोगाच्या स्पष्टीकरणानंतर सुद्धा जे काही उरलेलं आहे त्याच्याबद्दलची सविस्तर थेट चर्चा सखोलपणे आपण करणार आहोत। माझ्यासोबत आहेत कम्प्युटर सायन्स एक्सपर्ट आणि ईव्हीएमच्या बद्दल अनेक वर्ष ज्यांनी काम केलेलं आहे, अमेरिकेमध्ये असताना ओबामा प्रशासनासोबत सल्लागार म्हणून ज्यांनी काम केलेलं आहे, ते माधव देशपांडे सर। निवडणूक आयोगाच्या बद्दल राहुल गांधींची पत्रकार परिषद तुम्ही पाहिली, आणि त्याच्यानंतर खरं तर त्या पत्रकार परिषदेमध्ये आयोगाबद्दलच त्यांनी ती सीमित ठेवलेली होती, राजकीय आरोप केलेले नव्हते, पण तरी भाजपच्या लोकांची उत्तरं त्याच्यानंतर बरीच यायला लागली। ही पत्रकार परिषद पाहिल्यानंतर तुमची पहिली प्रतिक्रिया काय होती? राजकीय आरोप तर होत राहतील, काँग्रेस भाजप, पण या सगळ्यामध्ये एक व्यवस्थेवरती विश्वास ठेवणारे एक सामान्य लोक म्हणून आपण तुमची त्याच्याबद्दलची काय प्रतिक्रिया? नमस्कार। पहिली गोष्ट अशी की राहुल गांधींनी जे पुरावे दिलेत ते अतिशय सकस आहेत, त्यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारे शंका घ्यायला जागा नाही, तांत्रिकदृष्ट्या निश्चित। दुसरी गोष्ट अशी की मला असं वाटतं की निवडणूक आयोग हा एक स्वतंत्र आयोग आहे, त्याच्यामध्ये आणि जर एखाद्या राजकीय पक्षामध्ये, मग तो राजकीय पक्ष काँग्रेस असो, भाजप असो, कम्युनिस्ट पार्टी असो, सोशलिस्ट असो, कोणीही असो, त्यांच्यामध्ये जर वाद असेल तर त्याच्यामध्ये तिसऱ्या राजकीय पक्षांनी उडी घ्यायचं माझ्या मते कारण नाही, ते चुकीचंच आहे। तिसरी गोष्ट अशी की भाजप स्वतः सुद्धा हेच आता म्हणतंय की मग ते काँग्रेसचे कुठले तरी उदाहरणं देत आहेत आणि म्हणतात की इथे पण वोट चोरी झाली होती। म्हणजे तुम्ही जे राहुल गांधी सांगतायत किंवा आणखीनही कुठला लीडर असता तरी तेच, म्हणजे नरेंद्र मोदींनी जरी हा आरोप केला असता तरीही माझ्या मते त्यात काँग्रेसने उडी घ्यायचं कारण नव्हतं। आणि किंबहुना माझं एक सजग नागरिक म्हणून असं मत आहे की खरं म्हणजे सर्व नागरिक, सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येऊन निवडणूक आयोगाला धारेवर धरलं पाहिजे। कारण निवडणूक आयोग 2-3 गोष्टी त्याच्यामध्ये, एक तर लोकशाही ही फक्त निवडणुकीमधनं टिकून राहते। लोकशाही अशी सामाजिक प्रक्रिया आहे, सामाजिक व्यवस्था आहे ज्याच्यामध्ये रंजित क्रांती न होता शांतपणे क्रांती करता येते, आणि त्याच्यामध्ये प्रत्येक नागरिक सहभाग घेऊ शकतो आपल्या मताद्वारे। त्यामुळे आपलं मत हे एक राजकीय क्रांती घडवून आणण्यासाठी, ती क्रांती म्हणजे दरवेळी हिंसक असायला पाहिजे असं नाही। आपल्याला जे सरकार आवडत नाही, मग ते कुठलंही असो,
ते बदलण्याचा अधिकार मतदाराला असतो आणि त्यासाठी मतदानाची प्रक्रिया, संपूर्ण प्रक्रिया, मग त्याच्यामध्ये तुम्ही फक्त मतदार याद्या, फक्त EVM असा विचार करू नका, कारण भारताने आता इलेक्ट्रॉनिक इलेक्शन सिस्टीमकडे संपूर्णपणे आपण काय म्हणू आपण त्याला, वी हॅव ट्रान्सपोर्टेड अवरसेल्व्ह, आपण तिथे गेलेलो आहे. आता ह्या सिस्टीममध्ये जर इलेक्ट्रॉनिक याद्या असतील, जर इलेक्ट्रॉनिक मतगणना असेल, तर त्याच्यात बाकीचे टप्पे देखील इलेक्ट्रॉनिक असायला हवेत आणि तो एक वेगळा चर्चेचा विषय आहे. परंतु राहुल गांधींनी जे दाखवलं त्याच्यामध्ये इलेक्शन कमिशनचं जे मॅन्युअल आहे इलेक्शनचं, त्याच्यामध्ये सेक्शन 20.3.6 मध्ये त्यांनी पूर्ण प्रोसेस डिलिशनची दिली आहे. डिलिशनसाठी फॉर्म 7 वापरावा लागतो. फॉर्म 6 हा जो आहे हा ॲडिशनसाठी वापरता येतो. डिलिशन आपण स्वतःचं करू शकतो किंवा आपण दुसऱ्या कोणाचं करू शकतो. ह्याच्यामध्ये कसं आहे, कुठलीही सिस्टीम कुठलीही असो, ही जे लोक ती राबवतात त्यांच्यामध्ये किती प्रामाणिकपणा आहे, त्यांच्यामध्ये नीतिमत्ता किती आहे, त्यांच्यामध्ये खऱ्या अर्थाने समाजाचं हित करणं, देशाचं हित करणं, या सगळ्या गोष्टी किती प्रमाणात आहेत, याच्यावरतीच ती सिस्टीम किती चांगली किंवा वाईट या पद्धतीने राबवली जाईल हे ठरू शकतं. आता याच्यात असं आहे की त्याची प्रोसेस अशी आहे, फॉर्म 7 मध्ये समजा मला असं कळलं की माझ्या शेजारी एखाद्या कोणातरी गृहस्थाचा मृत्यू झाला, तर मी असं सांगू शकतो इलेक्शन कमिशनला, कारण त्यांना नाही तर कसं कळणार की कोण एखादी व्यक्ती वारली आहे किंवा नाही. म्हणून मी सांगू शकतो नागरिक म्हणून की बाबा हे गृहस्थ निर्वर्तले आहेत, तर त्यांचं नाव कमी करावं. त्याच्यानंतर स्टेप त्याची पुढची आहे की BLO जो असतो त्यांनी येऊन जागेवर पाहणी करून हे मी जे काय प्रतिपादन केलं आहे माझ्या काय म्हणू आवेदनामध्ये, माझ्या ॲप्लिकेशनमध्ये, ते सत्य आहे ह्याची पडताळणी करून ते तसं EROला कळवायचं असतं. आता ह्याच्यामध्ये प्रत्यक्ष पडताळणी होते की नाही हा एक प्रश्नचिन्ह आपल्या समोर राहतं. परंतु EROला हे कळलं एकदा आणि BLOनी जर सांगितलं असलं की हे सत्य आहे, तर ERO ते ऑनलाईन डिलीट करतो. त्यामुळे ऑनलाईन डिलिशन करता येत नाही, अर्ध सत्य आहे. त्यांच्याच डॉक्युमेंटमध्ये त्यांनी हे लिहिलंय. हे जे सांगताय ते खूप महत्वाचं आहे, कारण राहुल गांधींची पत्रकार परिषद झाल्यानंतर आयोगाचं जे स्पष्टीकरण होतं, आयोगाचं म्हणणं असं होतं की मुळामध्ये अशा पद्धतीनं ऑनलाईन कोणाचंही नाव डिलीट करता येत नाही, केवळ ऍप्लिकेशन देता येतं आणि दिल्यानंतर त्या व्यक्तीला संधी दिल्याशिवाय त्याचं म्हणणं मांडण्याची, म्हणजे कोणाचंही नाव डिलीट होत नाही, हे आयोगाचं उत्तर आहे. आता याच्यामध्ये अजून एक सगळ्यात मूलभूत प्रश्न हा आहे की मुळामध्ये जो काही प्रकार घडला आनंदमध्ये किंवा राजुरामध्ये, तो उघडकीस आल्यानंतर निवडणूक आयोगाच्या लोकांना सुद्धा याची कल्पना होती, त्यांनी तक्रारी दाखल केल्या आणि त्याच्यानंतर 18 महिने त्याच्याबद्दल कर्नाटक CID काही म्हणजे पुरावे मागताय, IP ॲड्रेसेस, त्याच्यानंतर OTP चा जो प्रवास झालाय तो नेमका कुठून कसा झाला, या सगळ्याचे तपशील. तर हे सगळं दिलं जात नाहीये. म्हणजे आपण ते का देत नाहीयेत या प्रश्नाकडे येऊच, पण आता तुम्ही जे सांगितलं पहिलं उत्तर की हे ऑनलाईन होऊ शकतं, आयोग जे सांगते आणि तुम्ही जे सांगताय, काय नेमका फरक आहे आणि आयोग कुठं नेमकं लबाडी करतंय? कसं आहे, कुठलीही एक दोन गोष्टी आहेत. कुठलाही सर्व्हर जेव्हा असतो, आता पर्टिक्युलरली वेब सर्व्हर, इलेक्शन कमिशनकडे वेब सर्व्हर आहे, त्यांच्याकडे त्यांचा स्वतःचा सर्व्हर आहे, त्याच्यामध्ये हा डेटा असतो. तो डेटा कुठला ठेवला आहे हे आपल्याला माहीत नाही आणि तो एक वेगळा चर्चेचा पुन्हा विषय आहेच. परंतु कुठल्याही सर्व्हरला तुम्हाला जोडण्यासाठी तुम्हाला ऑनलाईन जावंच लागतं. त्याला दुसरी पद्धत आहे ज्याला बॅकडोर एंट्री असं आपण म्हणू, म्हणजे बॅक एंडनी, असं कॉम्प्युटर सायन्समध्ये त्याला बॅक एंडनी डिलिशन करणं. म्हणजे तो जो डेटाबेस आहे त्याला सर्व्हरला थोडं तांत्रिक आहे, पण मी सोपं करून सांगायचा प्रयत्न करतो. कुठल्याही गाडीला जसं एखादा मेकॅनिक असतो आणि एखादा ड्रायव्हर असतो, तसं सर्व्हर आणि डेटाबेस जेव्हा असतात तेव्हा त्याला डेटाबेस ॲडमिनिस्ट्रेटर्स असतात आणि सर्व्हर ॲडमिनिस्ट्रेटर्स असतात. सर्व्हर ॲडमिनिस्ट्रेटर काय करतो, हा सर्व्हर जो आहे त्याला कोणी जोडलं जाऊ शकेल, कोण जोडलं जाऊ शकेल अशा युजर्सची एक यादी तयार करतो. कॉम्प्युटर सायन्समध्ये गेली 30-40 वर्ष तरी कमीत कमी रोल बेस्ड ॲक्सेस कंट्रोल, RBAC असं एक टेक्निकल त्याला नाव आहे. म्हणजे काय, तर मी कोण म्हणून ह्या कॉम्प्युटरला जोडला जाणार आहे. म्हणजे माधव देशपांडे समजा डेटा एंट्री ऑपरेटर असेल तर माधव देशपांडेला फक्त डेटा एंट्रीच करता येईल. जर प्रशांत कदम हे मॅनेजर असतील तर प्रशांत कदमना मॅनेजरचाच फक्त काम करता येईल.
अशा प्रकारे ओके. तुमचा जो रोल असतो कॉम्प्युटरला जोडला जाताना त्यावेळी तुम्हाला काय काम करता येईल हे ठरवलं जातं. आता इलेक्शन कमिशन जे सांगतंय की ऑनलाईन डिलिशन होत नाही, त्याच्यामध्ये वर्गवारी आहे. मग त्याच्यामध्ये बर. सामान्य सिटीझन, सामान्य नागरिक हा एक वर्ग आहे जो ऑनलाईन आपला फोन वापरून त्याला OTP येऊन तुम्ही त्याला ॲक्सेस मिळतो आणि तुम्ही तो फॉर्म भरू शकता ऑनलाईन. आता दुसरी गोष्ट, हा फॉर्म ऑनलाईनच भरायला पाहिजे असं नाही, तो कागदावरती भरता येतो त्यांच्या मॅन्युअलनुसार. आता बरं. समजा एखाद्याने ऑनलाईन भरला, पण ह्या वर्गाला, वापरणाऱ्या वर्गाला डिलिशनचा अधिकार नाहीये. तो अधिकार BLO ला सुद्धा नाहीये. तो बरं. अधिकार ERO ला आहे. म्हणून जेव्हा ओके. एखादा युजर ERO ह्या रोलमध्ये कॉम्प्युटरच्या त्या वेब सर्व्हरला जोडला जाईल, तेव्हा त्याला मग कोणाशीही परवानगी लागत नाही. जर तो त्या रोलमध्ये असेल तर तो डिलीट करू शकतो ना. आता ओके. त्याच्यात एक लक्षात आणखीन घ्यायला पाहिजे की जर चीफ इलेक्शन कमिशननी जरी कमिशनरनी स्वतः जरी ठरवलं की एखादं नाव डिलीट करायचं, तरी देखील त्यांना ऑनलाईन जॉईन व्हावंच लागेल. बरं. फक्त एकाच परिस्थितीमध्ये ते ऑनलाईन न जाता करू शकतात, ज्याला मी मगाशी म्हटलं तसं बॅकएंड ॲक्सेस घेऊन. पण ओके. तो ॲक्सेस फार कमी लोकांना असतो आणि तसाच असावा अशी अपेक्षा आहे. तो डेटाबेस ॲडमिनिस्ट्रेटर्सना असतो. बरोबर. नॉर्मल ॲडमिनिस्ट्रेटर्स किंवा नॉर्मल युजरना हा नसतो. त्यामुळे जेव्हा हे नाही, पण सांगतायत ERO की अशा मास पद्धतीनं नावं डिलीट करू शकतो का? म्हणजे एक शक्यता म्हणून, आणि त्याच्यामध्ये समोरच्या व्यक्तीला माहितीच नाहीये की हो. आपलं नाव डिलीट झालंय की नाही, असं होऊ शकतं. हां, हां. आता हे 2 भाग आहे त्याच्यात. इथे कसं होतं की खरं म्हणजे म्हणून मी मगाशी म्हटलं तसं आपण इलेक्ट्रॉनिक इलेक्शन सिस्टीमला आलोय, पण आपण मधल्या गॅप्स मॅन्युअल सोडून दिल्या. म्हणजे समोरच्या जर समजा माझं नाव डिलीट झालं, तर तुमचं नाव डिलीट होतं आहे, हे होतंय की नाही हे तुम्ही कन्फर्म करा, अशी एक इलेक्ट्रॉनिक स्टेप मध्यंतरी. म्हणजे आता तुम्ही समजा बँकेतनं पैसे काढलेत, तुम्हाला मी उदाहरण देतो. तुम्ही बँकेतनं बरं. पैसे काढायला ऑनलाईन गेलात, तर तुम्हाला बँक एक OTP पाठवतं हो. आणि तुम्हाला सांगतं की हा कन्फर्म करा बरोबर. टाकून, म्हणजे मग तुम्हीच ते आहात हे कळतं. हो. अशा पद्धतीची एक सिस्टीम तिथे आहे. मग तो OTP कोणाला गेला? जे CID विचारतं आहे ते हेच विचारतंय. बरोबर. दुसरी गोष्ट अशी की कसं आहे, आपण बघतो अनेक वेळा, हे वाचतो बातम्या की लोकांच्या अकाउंटमधनं हजारो रुपये गायब झाले. हो. फोनचं सिम कार्डचं क्लोनिंग झालं. आता सिम कार्डचं क्लोनिंग झालं म्हणजे काय झालं? तर कोणीतरी म्हणजे जो गुन्हेगार आहे अशी व्यक्ती फोन करते, तुम्हाला काही डिटेल्स विचारते, तुमचं सिम जे आहे त्याचं डुप्लिकेट तयार होतं, त्याला क्लोनिंग म्हणतात. आणि मग हे जे गुन्हेगारीनी तयार झालेलं डुप्लिकेट सिम आहे ते तुमच्या बँकेला जोडलं जातं ते आणि त्याला तिथे OTP जातो. तुम्हाला OTP येत नाही, त्यामुळे तुम्हाला कळत नाही. तुम्हाला जेव्हा तुम्ही अकाउंट बघता तुमचा, तेव्हा कळतं की अरे माझ्या अकाउंटमधनं पैसे गेलेत. मग तुम्ही जागे होता आणि म्हणता की काहीतरी गडबड झाली आहे. ही जी प्रोसेस आहे आपण ही अनेक वेळा वाचतो. तर CID किंवा पोलीस हे या प्रकारचा गुन्हा हा कसा तपास करतात? तर ते काय करतात, प्रत्येक वेब सर्व्हरला एक फायरवॉल नावाचा प्रकार असतो. फायरवॉल म्हणजे काय? आपण तुम्ही समजा एखाद्या शेतामध्ये राहताय आणि तिथनं आग आली तर तुमच्या घरापर्यंत ती येऊ नये म्हणून जेव्हा तुम्ही एखादी भिंत बांधता की त्या भिंतीपाशी येऊन आग थांबते, पुढे येऊ शकत नाही, त्या भिंतीला फायरवॉल म्हणतात. अशी फायरवॉल सर्व्हरमध्ये देखील केली जाते आणि त्याची आवश्यकता असते, कारण नाहीतर कोणीही सर्व्हरला जोडलं गेलं तर मग आपण ज्याला हल्ली खूप सामान्यपणे हॅकिंग हा शब्द लूजली वापरला गेला आहे, तशा पद्धतीने जे घरात शिरू नयेत अशी माणसं शिरतील आणि जे जाऊ नये चोरीला ते चोरीला जाईल, घराची नासधूस होईल, म्हणजे डेटा थोडक्यात नासधूस होईल. हे होऊ नये म्हणून फायरवॉल असते. ही फायरवॉल काय करते, कुठून मला म्हणजे मी जेव्हा विनंती करतो सर्व्हरला की बाबा मला ॲडमिट करा, त्यावेळी ती फायरवॉल मी ज्या विचारतो संदेश जो पाठवतो त्याच्यामध्ये हे लिहिलेलं असतं की मी कुठून संदेश पाठवतोय, तो कुठे जाणार आहे, मी काय प्रकारची हे करतोय विनंती, की मला फक्त वाचू द्या का मला काही माहिती अपलोड करायची आहे का मला आणखीन काही करायचं आहे, हे सगळं तिथे लिहिलेलं असतं. याचा एक ज्याला आपण लॉग म्हणतो, म्हणजे आपण जेव्हा एखादं म्युझियम बघायला जातो तिथे रजिस्टर ठेवलेलं असतं, व्हिजिटर्स रजिस्टर,
त्याच्यामध्ये आपण लिहितो की आम्ही आलो होतो, आम्हाला आवडलं नाही आवडलं जे काय आहे ते आम्ही हे करायला आलो होतो. हा जसा लॉग आहे असा लॉग तिथे सर्व्हर इलेक्ट्रॉनिकली ठेवतो आणि हे लॉग कायम ठेवले जातात. हे त्याच्यात सुद्धा बऱ्याच देर आर मल्टिपल लेवल्स, खूप लेवलचे ठेवले जातात. आपण डिटेल्समध्ये जायला नको, परंतु या ॲड्रेसवरनं पोलिसांना हे कळतं की हे कुठनं आलं. म्हणजे मी जेव्हा तुमच्या सर्व्हरला ॲक्सेस करीन आणि मी जो पुण्यात बसलेला असेन आणि मी समजा बावधनमध्ये, कोथरूडमध्ये, कर्वेनगरला, डेक्कन जिमखान्यावर कुठेतरी बसलोय तर, आणि मी समजा एअरटेल किंवा जिओ किंवा वोडाफोन यांच्या माध्यमातून आलोय, तर त्या वोडाफोनचं तिथे मला सर्व्हिस देणारं जे सेंटर आहे, डेटा सेंटर, त्या सेंटरचा IP ॲड्रेस, इंटरनेट प्रोटोकॉल ॲड्रेस, म्हणजे जसा आपला लिफाफ्यावर पत्ता असतो तसा पत्ता हा तिथे जातो. मग पोलिसांना कळतं की अरे यांनी जिमखान्यावरनं केलेलं दिसतोय किंवा यांनी बावधनवरनं केलेलं दिसतंय. मग ते तिथे जातात आणि मग त्यांना दुसरा टप्पा कळतो की अरे ह्या सेल टॉवरमधनं हा गेलाय, म्हणजे ह्या टॉवरचं जे काय कव्हरेज आहे इथनं कुठनं तरी गेलंय. मग त्यांच्या पद्धती आहे, त्यांच्याप्रमाणे ते फासे आवळत जातात आणि मग त्यांना लोक सापडतात. ही स्टँडर्ड प्रोसेस जगभर वापरली जाते. त्यामुळे त्यांनी जे मागितलंय याच्यात काहीही वेगळं मागितलं नाही. इलेक्शन कमिशन काय करतंय, त्यांनी डेस्टिनेशन, पोर्ट आणि ॲड्रेसेस दिलेले नाहीत आणि त्यांनी OTPचा प्रवास कसा झाला हे सांगितलं नाही. आता जर मी डुप्लिकेट सिम कार्ड वापरलं असेल, समजा मी तुमचं सिम डुप्लिकेट केलं आणि मी त्या म्हणून तुमचं नाव डिलीट केलं कारण OTP माझ्याकडे आला. आता जर हा OTPचा प्रवास कळलाच नाही तर मी पकडलाच जाणार नाहीये ना. बरोबर. मग मला त्याच्यातला बेसिक प्रश्न हा पण आहे, नाही बेसिक प्रश्न हा पण आहे की जर ही सिस्टीम मधली काहीतरी गडबडी आहे ज्याच्याबद्दल निवडणूक आयोग म्हणते की आमच्याच अधिकाऱ्यांनी सुद्धा तिथं FIR दाखल केलेली होती, तर तुमच्याच व्यवस्थेमधला हा दोष दूर करण्यासाठी सगळी आवश्यक कागदपत्र, आवश्यक ते सगळं सहकार्य तुम्ही का करत नाहीये? म्हणजे कर्नाटक CID 18 महिन्यामध्ये 18 पत्र पाठवते पण तरी सुद्धा हे दिलं जात नाहीये. जर या सगळ्यापर्यंत आपण पोहोचलो तर कदाचित आपल्याला हे पण कळेल की हे केवळ 6000 मतांपुरतं झालंय की हे एक सेंट्रलाइज पद्धतीनं केलं गेलेलं काहीतरी वेगळं कारस्थान होतं ज्याच्यामध्ये एक मोडस ऑपरेंडी होती जे केवळ एका राज्यापुरतं मर्यादित नव्हतं. तर सगळाच उलगडा होऊ शकतो ना, मग ते का करत नाहीये? कसं आहे, मी मगाशी म्हटलं तसं कुठलीही सिस्टीम ही त्या तिथे बसलेल्या लोकांनी ती चालवली पाहिजे नीट, ही मुळात अपेक्षा आहे. आता जर माझं तर स्पष्ट असं मत आहे नागरिक म्हणून की ह्या इलेक्शन कमिशनमध्ये लोक जी बसली आहेत आणि आधीचे सुद्धा, हे इलेक्शन कमिशन मी म्हटलं तसं स्वायत्त आहे. त्यांना भरपूर अधिकार मिळतात, त्यांना भरपूर पगार मिळतात, त्यांना भरपूर सवलती मिळतात. या सगळ्या सवलती त्यांना कुठनं मिळतात? जर जो प्रत्येक भारतीय टॅक्स भरतो आणि त्याच्यामध्ये GST, इन्कम टॅक्स फक्त नाही, GST म्हणजे नुसता चहा जरी एखाद्या माणसाने प्यायला, गरीबातल्या गरीब, तरी तो GST भरतो कारण त्या चहामध्ये वापरलेल्या दुधावरती GST भरला गेलेला असतो. त्यामुळे प्रत्येक भारतीय टॅक्स भरतो. ह्या टॅक्समधनं या लोकांचे पगार होतात. मग आणि त्यांची सगळी जबाबदारी कोणा करता आहे, कोणी तर नाही जबाबदारी दिली आहे, भारतीय लोकांनी दिली आहे, राजकीय पक्षांनी नाही दिलेली, घटनेने दिलेली आहे. त्यामुळे त्यांची बांधिलकी लोकांसाठी, लोकांकरता आणि घटनेकरता असली पाहिजे. तिथे कुठलाही राजकीय पक्ष, मग तो कुठलाही असो, त्यांनी काही फरक पडता कामा नये. त्यांनी असं म्हटलं पाहिजे. इनफॅक्ट मला असं वाटतं इलेक्शन कमिशननी राहुल गांधींचे आभार मानले पाहिजे की तुम्ही हा आम्हाला, म्हणजे जेव्हा एखादा चोर, माझ्या समजा काहीतरी घरात चोरी झाली आणि म्हणून मी गेलो पोलिसांच्याकडे, तर जसं त्यांनी पहिल्या इलेक्शन म्हणजे राहुल गांधींच्या पहिल्या त्या खुलाशानंतर ते इलेक्शन कमिशनर म्हणाले की ॲफिडेव्हिट करा. मी पोलीस चौकीत गेल्यावर इन्स्पेक्टर मला ॲफिडेव्हिट नाही मागत. इन्स्पेक्टर माझी कंप्लेंट लिहून घेतो आणि पोलीस त्याचा तपास करून जर टोळी असेल तर त्या टोळीला पकडतात आणि जेरबंद करतात. हे कारण ते त्यांचं काम आहे, त्यांनी ते करणं ही अपेक्षा आहे. इलेक्शन कमिशनची कडनं अपेक्षा ही आहे, त्यांनी असं म्हणायला पाहिजे, तो कोणीही माणूस असो, मग ते अनुराग ठाकूर असतील नाही तर राहुल गांधी असतील, जर हे पब्लिक स्पेसमध्ये येऊन म्हणतायत की इथे मतदार डुप्लिकेट झालेत, मतदार डिलीट झालेत, इलेक्शन कमिशननी म्हणायला पाहिजे की आम्ही क्षमा मागतो, आम्हाला हे कळलं नव्हतं, तुम्ही आम्हाला हे सांगितलं त्याबद्दल धन्यवाद, आम्ही पोलिसांची मदत घेऊ, आणखीन कोणाची मदत घेऊ आणि आम्ही हे जे कोण लोक आहेत त्यांना पोलिसांच्या हवाली आणि न्यायालयाच्या हवाली करून या सगळ्या
प्रकरणाचा मोक्ष लावू. कारण असं आहे खरंय. की मी मागे बोललो होतो तसं की समजा माझं मत अगदी साधं धरा, हे डिलिशन झालं, डुप्लिकेट झालं माझं मत, आणि दोनच पक्ष आहेत देशात, काँग्रेस आणि बीजेपी. मी जेन्युइनली समजा बीजेपीला मत दिलं आणि दुसरे ज्यांनी जो माझं डुप्लिकेट वापरतो त्यांनी काँग्रेसला मत दिलं, आता माझ्या मताची किंमत शून्य झाली ना. माझ्या मताने काही खरंय. फरक पडला का? नाही पडला. बरोबर. त्यामुळे प्रत्येक नागरिकांनी खरं म्हणजे ह्याला सपोर्ट केलं पाहिजे आणि खरंय. आपण सगळ्यांनी इलेक्शन कमिशनला धारेवर धरलं पाहिजे. जी लोक आपलं कर्तव्य नीट करत नाहीत त्यांना आपल्या बरोबर. पदावर राहण्याचा अधिकार नाही. मग ती लोक कुठेही असोत, ते इलेक्शन कमिशनमध्ये असोत, सुप्रीम कोर्टात असोत, नाहीतर राजकारणी पक्षात असोत, त्यांना बरोबर. आपल्या पदावर राहण्याचा अधिकार नाही. बरोबर सर, याच्यामधले आता एक पत्रकार परिषदेतनं निर्माण झालेले 2 मुद्दे आहेत, त्याची आपण चर्चा करू. एक तर राहुल गांधींनी जी उदाहरणं दिली की पहाटे 4 वाजता कोणीतरी उठतोय, तो नागराज, आणि तो 36 सेकंदामध्ये 2 नावं डिलीट करतोय. त्याच्यानंतर 12 मिनिटामध्ये 14 नावं काहीतरी डिलीट झाली, हे एक त्यांनी सांगितलं उदाहरणासहित. आणि म्हणजे अशा पद्धतीनं नावं डिलीट करताना त्याच्यामध्ये एक पॅटर्न दिसतोय की प्रत्येक बूथवरचा पहिला माणूस ते करतोय ऍप्लिकेशन. तर ह्याच्यावरनं तुम्हाला काही त्याच्यामध्ये वेगळा संशय वाटतोय का, किंवा खरंच ती एक कॉन्स्पिरसी सेंट्रलाइज पद्धतीने केली गेलेली असू शकते का? 2-3 गोष्टी आहेत त्याच्यात. मला राहुल गांधी ते 4 वाजता ऑब्जेक्शन घेत आहेत, त्याला मला काही त्याच्यात तथ्य दिसत नाही. का म्हणून मी 4 वाजता उठून डिलीट नाही करू? म्हणजे मला त्यात काही लॉजिक दिसत नाही, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, कॉन्स्पिरसी असू शकते का? निश्चित असू शकते. आणि इनफॅक्ट हे एका माणसाने करण्याचं काम मला वाटत नाही. परंतु त्यासाठी सॉफ्टवेअरच वापरलं गेलं पाहिजे का? नाही. सॉफ्टवेअर वापरलं जाऊ शकलं असेल का? होय. पण सॉफ्टवेअरच वापरलं जाण्याची गरज नाही. तर साधारण असं एक लक्षात घ्या, माझ्याकडे 10 बूथची याद्या आहेत आणि मी 10 माणसांना ठेवलंय. काय त्यांना ₹500 ₹1000 दिवसावर देऊन ठेवलं आणि त्यांना एक फोन हातात दिला आणि त्यांना माझ्याकडच्या याद्यांमधला प्रत्येक यादीतला पहिला कागद फाडला. आता प्रत्येक यादी 1 नंबरपासून सुरू होणार आहे. त्यामुळे प्रत्येक त्या 10 माणसांच्याकडे 1 नंबरचा हे आला आणि मी त्यांना सांगितलंय की त्याचा जो नंबर असेल त्याने तुम्ही लॉग इन करायचा. आता तुम्हाला जे दिसतंय तसंच दिसणार आहे. त्यासाठी सॉफ्टवेअर वापरलं गेलेलं नाहीये. पण अर्थात जर तुम्हाला किंवा कदाचित जर लोकांनी आळशीपणा केला की या यादीतलं एक नाव घेऊन करा म्हटल्यानंतर आळशीपणानं जर प्रत्येकानं एकच नंबरचं घेतलं तरी सुद्धा ते होऊ शकतं. नाही, मी प्रोसेसर डिफाईन केली. प्रत्येकाने वेगळा नंबर घ्यायचाच नाही, कारण मी ते लॉग इन घेतलेलं आहे, त्याचं मी सिम क्लोन करून घेतलेलं आहे. तो नंबर वापरायचा आहे. बरोबर. हा, त्यामुळे मी सांगितलं की पहिला असेल तोच करायचा. पण दिसताना आता तो डेटा असाच दिसणार की यांनी डिलीट केली, म्हणजे यांनी ऍप्लिकेशन्स केली आहेत, त्यांनी डिलीट नाही करू शकणार. किंवा तो जो रोल आहे तो त्या EROचा म्हणून मी सिमचा करून घेतलाय, मग मी डिलीट वाटेल ते करू शकतो. पण हे मॅन्युअली होऊ शकतं. त्याला सॉफ्टवेअरचीच गरज आहे असं नाही. पद्धत अर्थात ऑनलाईनच आहे. आणि फक्त एक आहे, हे देशव्यापी लेव्हलला करायचं असेल तर मग मॅन्युअली करणं फार कठीण आहे. परंतु असं आहे की त्यात सुद्धा आता समजा 5 मिनिटं एक डिलीट करायला 5 मिनिटं लागत असतील आणि 10 माणसं बसली आहेत, तर 5 मिनिटामध्ये 50 नावं डिलीट होणार आहेत. म्हणजे मिनिटाला 10 नावं डिलीट झाली तर 6000 डिलीट करायला 10 तास लागतील. एक पंचमांश स्पीड झाला, 10च्या जागी 50 तास लागतील. पण करता येईल. त्यामुळे थिओरिटिकली आपण जेव्हा ते अनालाइज करतो तेव्हा सॉफ्टवेअरच लागलं असेल असं म्हणणं मला योग्य वाटत नाही. सॉफ्टवेअरनी सोपं होईल काम, ह्याच्याबद्दल शंकाच नाही काही. आणि त्याच्यात देशव्यापी पद्धतीने आपल्याला सगळं करता येईल, ह्याच्याबद्दलही शंका नाही. पण मॅन्युअलीही करता येईल. परंतु ह्याच्यामध्ये गडबड आहे हे. बोला सर. नाही, पण ह्याच्यामध्ये गडबड आहे. हे जे काय होतंय ह्यात गडबड आहे निश्चित. आणि कसं होतं की जेव्हा तुम्ही मी तुम्हाला समजा इन्कम टॅक्सने आपल्याला रिटर्न मागितलं की आपण सांगतो का इन्कम टॅक्सला नाही देणार? आपण सगळे रिटर्न्स देतो. जर आपण दिले नाहीत तर आपल्या मागे ती ईडी आणि इन्कम टॅक्स आणि CBI लावतात ना. का? कारण पारदर्शकता जर सामान्य माणसाकडनं अपेक्षित आहे तर मग इतक्या वरच्या पदावर बसलेल्या माणसाकडनं ती अपेक्षित का नाही करायची? आणि ह्याच्यामध्ये राजकीय काही नाही. बरोबर. नाही, तो मुद्दा आहेच. पण आता निवडणूक आयोगाबद्दल अजून एक प्रश्न लोकांच्या मनामध्ये आहे की जर अशा पद्धतीने इतक्या गोष्टी सापडत आहेत तर मग राहुल गांधी कोर्टामध्ये का जात नाहीत? इतके पुरावे जे ते पत्रकार परिषदेमध्ये देत आहेत तर त्यांनी थेट कोर्टामध्ये जाऊन न्याय मागावा असं काही लोकांचं म्हणणं आहे.
आता त्याच्यामध्ये हा पण मुद्दा आहे की एक कायदा बदलण्यात आलेला होता साधारणपणे 2018-19 आसपास, की ज्याच्यामध्ये निवडणूक आयुक्त हे पदावर असेपर्यंत त्यांच्यावरती खटला दाखल करता येणार नाहीये. आता या सगळ्याचा त्याच्याशी काही संबंध आहे का हे आपण ठोसपणे नाही सांगू शकत, पण त्याच्यामुळे काही अडथळे तर नक्कीच निर्माण झालेले आहेत. हो, अगदीच निश्चित. आणि असं आहे की प्रत्येक वेळी म्हणजे हे मी पण अनेक ठिकाणी वाचतोय आणि ऐकतोय लोकांना म्हणताना, का नाही जात इलेक्शन म्हणजे सुप्रीम कोर्टात. अरे प्रत्येक बारीक सारीक गोष्टीसाठी आपण अँटीबायोटिक घेत नाही. आपण असं अपेक्षा करतो की आपलं शरीर बारीक सारीक सर्दी झाली तर ती दुरुस्त करील. निवडणूक आयोग हा देशाच्या शरीराचा एक भाग आहे. त्यांनी ते स्वतःला दुरुस्त करणं ही अपेक्षा आहे. जेव्हा ते करत नाहीत तेव्हा अँटीबायोटिकची गरज म्हणून सुप्रीम कोर्टाकडे जाणं बरोबर आहे. हा एक भाग. दुसरी गोष्ट अशी की तुम्ही म्हणालात तसं ह्या कायद्यानुसार त्यांना इतकं संरक्षण मिळालेलं आहे की त्यामुळे ते माझ्या मते मुजोर झालेले आहेत. लोकशाही पद्धतीमध्ये कोणालाच, मग ते राष्ट्रपती असोत, ते पंतप्रधान असोत, ते मुख्य न्यायमूर्ती असोत किंवा ते इलेक्शन कमिशनर असोत, कोणालाही अशा पद्धतीने अनभिषिक्त सत्ता मिळायला नको आणि कोणालाही कायद्याच्या विरुद्ध प्रोटेक्शन मिळायला नको. जर सगळे नागरिक कायद्यासमोर सारखे आहेत हा आपला मूळ विश्वास असेल तर मग असं म्हणायचं का की चीफ इलेक्शन कमिशनर हे नागरिक नाहीत या देशाचे? कारण मग ते कायद्यासमोर समान नाही आहेत माझ्यासारखेच. मग ते जर समान असतील तर त्यांनी जर गुन्हा केला, उद्या चीफ इलेक्शन कमिशनरनी कुठल्याही किंवा अशा अधिकाऱ्यांनी एखादा क्रिमिनल गुन्हा केला तर त्यांना सोडून द्यायचं? बरोबर. आणि मुळात प्रश्न त्यांच्या व्यवस्थेमधला आहे. खरं तर त्यांनीच कंप्लेंट दाखल करून सोक्ष लावायला पाहिजे. एक्झॅक्टली. मुळात जबाबदारी कोणाची आहे? जबाबदारी इलेक्शन कमिशनरची आहे. जबाबदारी मतदारांची नाही, जबाबदारी राजकीय पक्षांची नाही, ती फक्त इलेक्शन कमिशनची आहे की जी काय आमच्याकडे जी व्यवस्था आहे, वोटर लिस्ट आहे, मतदानाची प्रक्रिया आहे, ती सगळी अतिशय प्रामाणिक, अतिशय निर्भेळ आणि अतिशय योग्य तऱ्हेने चालेल. ही जबाबदारी फक्त इलेक्शन कमिशनरची म्हणजे इलेक्शन कमिशनची आहे. त्यांनी ती जर पार पाडली नाही तर फक्त तेच दोषी आहेत, दुसरं कोणी नाही, फक्त ते दोषी आहेत. ओके सर, या मुलाखतीच्या शेवटाकडे येताना एक अशी पण चर्चा होते की राहुल गांधी जेव्हा असे सातत्याने प्रश्न निर्माण करतात निवडणूक आयोगाबद्दल, निवडणूक व्यवस्थेबद्दल, तेव्हा हे सगळं कुठंतरी अराजकता निर्माण करण्याकडे वाटचाल चाललेली आहे का, असाही काही लोकांचा तर्क असतो. म्हणजे आता अजून एक हायड्रोजन बॉम्ब येणार आहे असं ते म्हणतायत. त्याच्यामध्ये अजून काय खुलासे असतील, महाराष्ट्राबद्दल काही असेल का आपल्याला माहिती नाहीये. पण याच्यामुळं जे प्रश्न निर्माण होत आहेत ते व्यवस्थेबद्दलचे आहेत. तर अशा वेळी ही वाटचाल, हा मार्ग जो आहे तो योग्य आहे का? तो व्यवस्थेसाठी चांगला आहे की धोकादायक आहे? चांगला आहे का धोकादायक आहे हे काळच ठरवेल. परंतु माझ्या मते त्याला आत्ता पर्याय दिसत नाही. कारण असं आहे की जर मी म्हटलं तर आपण आत्ताच बोललो तसं या पोझिशनच्या व्यक्तीला, या ऑफिसला जर तुम्ही संपूर्ण कवचात बसवून ठेवलंय आणि ते बेजबाबदारीनीच वागतायत, ते लोकांनी त्यांच्यावरती जी जबाबदारी, लोकांनी म्हणजे त्यांचे अपॉइंटमेंट कोणी केली हा मुद्दा नाहीये, ती मोदींनी केली आहे. काल उद्या जर दुसरा कोणी पंतप्रधान असतं तर त्यांनी केली असती, हा मुद्दाच नाही. मोदी कोणाच्या जोरावर तिथे बसलेत? लोकांच्या जोरावर. मोदींनी कोणाचं हित बघायला पाहिजे? लोकांचं. आणि म्हणून यांचं, आणि ते स्वायत्त आहे, निवडणूक आयोग हे स्वायत्त आहे. त्यांची जबाबदारी काय आहे की हे जे होतंय, म्हणजे तुम्ही जर एखाद्या चोराला इन्स्पेक्टर म्हणून बसवलं तर चोरी पकडली जाणार नाहीये. मग तुम्हाला लोकांचीच फौज उभी करावी लागेल ना, दुसरं तुम्ही काय कराल? आता माझ्या मते याला पर्याय दिसत नाही. माझ्या मते हे अराजकतेकडे जाणार नाही, पण हे इतिहास सांगेल. माझ्या मते ह्याला पर्याय नाही हे निश्चित. पण लोकशाही वाचवण्यासाठी या सगळ्या गोष्टी गरजेच्या आहेत आणि त्याच्यामध्ये प्रश्न विचारले गेले पाहिजेत. जे जे जबाबदार आहेत, ज्यांना ज्यांना शक्य आहे त्या सगळ्यांना प्रश्न विचारले गेले पाहिजेत. आणि प्रत्येक नागरिकांनी हा प्रश्न विचारला पाहिजे. बरोबर. हे काम एखाद्या नेत्याचं किंवा एखाद्या पक्षाचं असं नाही, हे आपल्या प्रत्येकाचं आहे.
कारण आपण हे जर आज प्रश्न विचारले नाहीत तर आपलं भविष्य धोक्यात आहे, आपल्या पुढच्या पिढीचं भविष्य धोक्यात आहे. बरोबर. आपण कदाचित लोकशाही आपल्या पिढीला, पुढच्या पिढीला देऊ शकणार नाही. आणि म्हणून प्रत्येक सुजाण, सजग, देशप्रेमी नागरिकांनी हा प्रश्न इलेक्शन कमिशनला विचारला पाहिजे की तुम्ही का हे करत नाही. बरोबर सर, खूप खूप धन्यवाद या चर्चेबद्दल. निवडणूक आयोगाबद्दल खूप प्रश्न वाढत चाललेले आहेत, त्याची उत्तर जर मिळाली तर आपल्या व्यवस्थेवरचा विश्वास लोकांचा वाढेल. राहुल गांधींची ही दुसरी पत्रकार परिषद होती, कदाचित अजून एक हायड्रोजन बॉम्ब ते सांगतायत घेऊन येणार म्हणून, त्याच्यानंतर पुन्हा आपल्याला चर्चा करावी लागेल. पण जसं तुम्ही या मुलाखतीत सांगितलं की या सगळ्याबद्दल निवडणूक आयोगाकडनं जी उत्तर अपेक्षित आहेत ती अजूनही समाधानकारक आलेली नाहीयेत आणि लोकांच्या मनामध्ये गोंधळ होता की खरोखर राहुल गांधी एक सांगतायत, आयोग एक सांगतायत, टेक्निकल बाजू नेमकी काय आहे. खूप सोप्या शब्दामध्ये तुम्ही समजावून सांगितलं. धन्यवाद तुमचे. तुम्हाला या प्रेक्षकांना या सगळ्या मुलाखतीबद्दल काही सूचना असतील, प्रतिक्रिया असतील, आवर्जून कळवा. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.